नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था. आज खऱ्या अर्थानं आजचा जो दिवस आहे तर खरं म्हणजे माझे मित्र जगन्नाथ मारकड हे आज आम्ही जर बघितलं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जी रयत शिक्षण संस्था आहे तर बोरावके कॉलेज महाविद्यालय इथं आम्ही कमवा आणि शिका योजनेत आज म्हणजे संपूर्ण शिक्षण घेतलेलं आहे. कुठलाही आधार नसताना, कुठलाही घरचा आधार न घेता अक्षरशः प्रत्येकाने स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे वाक्य घेऊन अक्षरशः प्रत्येक आमचा कमवा आणि शिका योजनेतला विद्यार्थी स्वतः पायावर उभा राहिला आहे आणि स्वतः घडला आहे आणि कुटुंब उभं केलं आणि अनेकांचे कुटुंब देखील उभं करण्यात प्रत्येक कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांचा हातभार आहे. त्यापैकीच खऱ्या अर्थानं आजचं जे काय आज आमच्या संस्थेत भूमी फाउंडेशन या निवासी प्रकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचा निवासी प्रकल्प वाघोली पुणे येथे आज जगन्नाथ मरकड सर आणि आशाताई म्हस्के आज यांनी इथं भेट दिली. आज दोघं वाईफ हजबंड हे पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल ते चालवतात आणि भोसरीमध्ये इतक्या प्राईम लोकेशनला आज इतक्या ग्राउंड लेवल पासून एखादा मुलगा येऊन परत तो कुठं काहीतरी खूप मोठं वैभव उभं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कमवा आणि शिका योजनेतून त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे त्याचं स्वतःचं आयुष्य घडवणं ही पण मोठी गोष्ट आहे. आशाताईंची त्यांना मोठी साथ मिळाली आणि आज अक्षरशः त्यांनी इथं येऊन म्हणजे एका ह्या भूमी फाउंडेशन मध्ये सुरू असलेल्या सेवाभावी कार्याला एक सहकार्य पण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या कार्यात ते सहभागी झालेले आहेत. आणि त्यांचं आता येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा गॅदरिंग आहे तर त्या गॅदरिंग साठी सुद्धा या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप त्याचा आनंद आहे. म्हणून मी मरकड सरांचा देखील मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या या सामाजिक वृत्तीला सुद्धा खूप सॅल्यूट करतो आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण त्यांचा काळ माझा काळ हा सोबतच गेलेला आहे. कमवा आणि शिका योजनेत म्हणजे काम करायचं आणि शिकायचं म्हणजे स्वतः कमवायचं आणि स्वतः शिकायचं याच्यातनं खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांचे विद्यार्थी आतापर्यंत घडलेले आहेत. त्यापैकी आता आम्ही दोघं आहोत. त्यांच्या मिसेस पण त्यांच्या सोबत आहेत. तर मी मरकड सरांना देखील आता आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटलांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होतो आणि बरेच दिवसानंतर जे कमवा शिकत आम्ही सोबत काम केलेलं होतं सरांनी, अगदी कुठलंही काम असेल तर ते अगदी सोयीच्छेने आणि प्रामाणिकपणे केलं. ते काम करत असताना जे आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचे जे गुण आहेत की आपण या महाराष्ट्रात जन्माला येऊन आपण फक्त स्वतःसाठी जगायचं नाही तर ते इतरांसाठी पण जगलं पाहिजे. म्हणजे जसं की त्यांनी कर्मवीर लक्ष्मीबाई पाटलांनी स्वतःचं मंगळसूत्र अगदी गहाण ठेवून मुलींच्या वसतिगृहासाठी ते स्वयंपाक केला होता. तसं जे त्यांची जी शिकवण आहे ते आम्ही थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी आमच्या अंगी जेवढं शक्य आहे प्रयत्न करत आहोत. आणि आता 30 तारखेला आमच्या शाळेचं जे स्नेह संमेलन आहे त्यासाठी आदरणीय पवार सर यांना एक प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यासाठी आलो आणि त्यांचं जेवढे सामाजिक कार्य बघितलं आम्ही. खूप छान मुलांची आरती बघितली, प्रार्थना एकदम म्हणजे स्वच्छता वगैरे, काही मुली टेबल म्हणल्या, वर्गमूळ म्हटले आणि हो वाचनामध्ये खूप प्रोग्रेस आहे. ही खरं सामाजिक बांधिलकी या कर्मवीर भाऊराव पाटलांमुळेच आमच्या अंगी रुजलेली आहे आणि इथून पुढेही असंच सरांच्या हातून सामाजिक कार्य घडो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि सरांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. गुड इव्हनिंग. नमस्कार. या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, आकांक्षाचे पंख असावे आणि उंबरट्यावर भक्ती, आणि उंबरट्यावर भक्ती. खरोखरच आज या ठिकाणी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणातून किंवा यांच्या शिकवणीतून निघालेले आजचे विद्यार्थी आपल्या उंबरट्याला विसरलेले नाहीयेत. आणि भूमी फाउंडेशनच्या वतीने चाललेला हा उपक्रम अतिशय नावाजण्याजोगा आहे. आणि ह्या ज्या मुली आहेत त्या सर्व मुली बघून थोडस एक थोड्या वेळासाठी एक भावना म्हणतो ना आपण, एक भावनाशील झाल्यासारखं वाटलं की एवढी इतके छान संस्कार, इतकं छान शिक्षण या मुलींना आज भेटते आणि नक्कीच या आयुष्यातही काहीतरी मोठे होतील ही एक सदिच्छा आहे. आणि जसा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचा वटवृक्ष वाढत गेला तसाच भूमी फाउंडेशनचाही वटवृक्ष पूर्ण
महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देशात पसरावा अशी सदिच्छा व्यक्त करते आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की हे सर्व असंच यश मिळावं आणि सरांना आणि मॅडमलाही अशा खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आमचं जे अॅन्युअल फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये सरांना एक चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे अशी मी इच्छा व्यक्त करते. थँक्यू.